योगायोगाने या ठिकाणचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे हे मंत्री झालेले आहेत आणि ते या ठिकाणी कधी आलेत असं कधी आमच्या ऐकिवात नाही. त्यांनी या समाधी स्थळासाठी काही केलंय असंही ऐकिवात नाही. म्हणजे संताजी घोरपडे जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या काळात उदयास आलेलं कर्तृत्ववान व्यक्ती होती. संभाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने अटक केली, नंतर त्यांना ठार मारलं आणि त्यानंतर राजारामांकडे सत्ता आलेली होती आणि ते सर्व टिकवण्याचं काम, अतिशय संघर्षाचा तो काळ होता. मराठा साम्राज्य संपतंय की काय अशा पद्धतीचं बोललं जात होतं आणि अशा काळामध्ये संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या सगळ्या फौजा, स्वतः औरंगजेब या भागामध्ये राजारामाच्या मागावर होता आणि शिवाजी महाराजांचा जो मराठा साम्राज्य आहे ते संपवण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु त्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडण्याचं काम, सर्वात मोठं काम हे संताजी घोरपडे यांनी केलं होतं. तसंच ते धनाजी जाधव यांनी सुद्धा केलं होतं. आणि म्हणजे आताचे जे आपलं महाराष्ट्र टिकवण्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र उभा केला तो संपतोय की काय असा ज्यावेळी संघर्षाचा काळ आला होता, त्या काळात संताजी घोरपडे यांनी ते मराठा साम्राज्य टिकवण्यामध्ये स्वतःचं फार मोठं योगदान दिलेलं होतं. आणि त्या संताजी घोरपड्यांची समाधी अशी उन्हामध्ये आहे. छोटीशी इथं बिल्डिंग बांधलेली आहे त्यांचं स्मारक म्हणून, पण आतमध्ये काही सुद्धा नाही. आम्ही जाऊन आलेलो आहे.